अभ्यास करा. छत्रपतींची सत्ता शेवटपर्यंत. पुन्हा पुढं वाटायचं नाही. छत्रपतीचं काम आणि आपलं रक्त छत्रपतीचं आहे. आता मावळेत करंजगावांमध्ये 3 वाक्य ऐका पुराण. छत्रपतीचं रक्त आहे तुमच्या अंगात. आजपासून त्याला ताईट जगायचं. पोरण ऐकून घ्या. बुटाची पॉलिश करून जगायचं, पण बुट साठून जगायचं नाही. भाकरी काही त्या दिवशी फुटाणे खायचे. फुटाणे नाही, पाणी पिऊन झोपायचं. पण मूर्खांची बुटा चाटायची नाही. आणि सगळं विकायचं, पण स्वाभिमान विकायचा नाही. हे आपल्याला छत्रपतींनी शिकवलं. 20 रुपयाच्या 90वर दुसऱ्याच्या लग्नात नाचणार आहेत का आपण? तो नवरदेव भाड्या. 20 रुपये आपल्या ओवाळी. तो 20 रुपये. बरं वाईट असं आहे की आपल्याला देत नाही, बँडवाल्याला देत. आपण माणसं भिकारी नाहीये. एकट्यानं खिंड लावून ठरली तर खिंड इतिहासात पावन झाली. आणि आजपासून मावळे. आजपासून 1 वाक्य गावातल्या पोरांना सांगत होतं. सांगू का? लई झोंबल तुम्हाला. सांगू. आता माझे 31 वर्ष लोकांच्या शिव्या खाण्यात गेले. थोड्या करता कशाला बंद करायच्या म्हणून लावून झाले. असा माणूस नाही राहिला का त्याला मला घोडा लावायचा. आणि माझ्या आयुष्यात माझे 2च गोष्टी मला. मी फक्त खरं बोलतो. आणि दुसरा गुण आहे, मला लाल करायची कुणाची जमत नाही. म्हणून मी सगळे मार्गांपेक्षा मागं राहिलो. यान आपल्या लोकांनी बसा जमणार. आपलं रक्त छत्रपतीचं आहे. सगळ्या पोरांना 1 वाक्य सांगतो. सांगू. नाही झोंबल तुम्हाला घोडा लावतोय मला. आता मला सवय झाली. चला पोरांना तुमच्या पाया पडतो. आजपासून आपण छत्रपतीचा पुतळा बसवला आहे. तुमच्या पाया पडतो पोरांनो. दंगली, मोर्चे आणि आंदोलन याच्यात पडू नका. तुमचं काय म्हणतो? तुम्ही काहीच बोला. बोला. हे केस कमी आहेत पोरांनो माझ्या अंगाची. एवढी गावं पाहिजे. माझ्या इतकी तर कीर्तन कोणी केले नाही महाराष्ट्रात. एका जन्मात पण 10 जन्मात होणार नाही. एका जन्मात काढून टाकली. अजून 2 वर्ष आयुष्य. कोरोना तुमच्या पाया पडतो. हे मी तुम्हाला का सांगितलं तर लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. उद्या जर तुम्ही टपरी जवळ दिसले, तुम्हाला माहित नाही पोरांनो 10 वर्ष शिक्षा. आणि सगळ्यात वाईट त्याला जामीन नाही आहे. पूर्वी त्याला जामीन होता. तो थोड्या पाण्याने सुटून. आज तसं नाही आहे. जर तुम्ही 10 वर्ष आत गेले, संपली तुमची जिंदगी. तुम्ही जर तुमच्या आई बापाला एकटेच असाल तर खानदान संपली समजायची. खरं का कुठे? दुसरं कारण आहे कोणाला. आतापर्यंत आतमध्ये गेलेले सगळे गरीबाचेच आहेत. मोठ्याचे कधी आज गेले नाही, जाणारही नाही. तिसरं कारण आहे पोरांनो. आज तिसरं कारण आहे पोरांनो. टपरी जर पेटवली तर आता असा कायदा कडक झालाय का टपरीतला माल तुम्ही भरून द्यायचा आहे. आणि 4थं काम झालंय पोरांनो. आज कोणताही काम करायला पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. उद्या जर तुमचा दाखला चुकीचा मिळाला तर तुमची जिंदगी संपली. तुमचं काय मत आहे? उद्या आपल्याला पोलीस मध्ये जायचं आहे. उद्या आपल्याला मिलिटरी जायचं आहे. उद्या आपल्याला खताचं दुकान टाकायचं आहे. उद्या आपल्याला मेडिकल टाकायचं आहे. उद्या आपल्याला MPSC द्यायची आहे. उद्या भविष्य उभं करायचं आहे. आणि भविष्याला जर डाग लागला तर तुमची जिंदगी संपली. तुमचं काय मत? मी काही बोला. आणि हे मी शेतकऱ्याच्या पोरांना का सांगतो? कपाशीवर, मकावर, तुरीवर संसार कधीच होणार नाही. मी स्वतः शेतकरी आहे. चांगला
मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो ढेकळात, पुरा अगोदरच काळा, काम करू करू पुरा काळा झालो. रुपड्या नाही मिळाला, पोरांनो हसायच्या गोष्टी नाही. आणि पोरांनो पाया पडतो, शेतीवर संसार जमणार नाही, शेतीला साईड बिझनेसच करावा लागेल. गाडगा विका, कुल्फी विका, पाव विका, बटार विका, हळदी. तुम्हाला एक वाटतं माहिती का, तुम्ही ज्यांचा पुतळ्याचं अनावरण केलं ना, ग्राम विकास खात्यात छत्रपती निघाले. ग्राम विकास खात्याचे मूळ निर्मातेच कोण आहे? गाव तिथं व्यवसाय, छत्रपतींची कल्पना आहे. गाव तिथं शाळा, छत्रपती. गाव तिथं पाणवठ्याची विहीर, छत्रपतीची कल्पना आहे. आणि गाव तिथं सुशिक्षित माणसं झाली पाहिजे, ही कल्पना मुळात छत्रपतीची. पोरांनो तुम्ही पाव विका, पंक्चर काढा, पण तुम्ही जर पोटाचा प्रश्न सोडवला नाही तर ह्या जगात जगू शकत नाही. तुमचं काय मत आहे? आणि हे आपल्याला ज्यांनी शिकवलंय त्यांच्या स्मारकाचा अनावर आहे. हे त्यांनी शिकवलं आपल्याला. काम करा, गाडीदार विकणं कमीपणा नाहीये, पाव विकणं कमीपणा नाहीये, बोंबलत हिंडणं हा कमीपणा आहे. तुम्ही एक